नमस्कार. जे रेग्युलर शेतकरी आहे म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी योजनेच्या जसं की उद्भवणाऱ्या समस्या, प्रतीक्षांच्या संदर्भातील काही अशी माहिती देण्यात आहोत, की सहकार मंत्र्यांच्या माध्यमातून प्रत्येक बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात नियोजन केलेल्या आणि अनुषंगानं सहकार मंत्रींनी सहकार आयुक्तांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफीच्या योजनेतील काही महत्त्वाचे असे नवीन अपडेट कर्जमाफीच्या संदर्भातील माहिती दिलेली आहे. पत्रकारांच्या माध्यमातून देखील त्यांना विचारणा केली आहे, की एक पहिला प्रश्न महत्त्वाचा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचे पात्र केल्यानंतर लाभ बंद होणार का? तशा प्रकारची कुठलीही तरतूद करण्यात आल्याची नसल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. अर्थातच म्हणजेच की नमो शेतकरीच्या संदर्भातील पसरवलेल्या बातम्या आहेत, ह्या म्हणजेच की आल्याच्या अफवा आहेत, या ठिकाणी समोर आलेल्या आहे. यांच्या व्यतिरिक्त एक महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे, की कर्जमाफीच्या अंतर्गत के-वाय-सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा कधी होणार आहे? तर पुढील यादी कधी येणार आहे? तर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जवळपास 32 लाख शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र आहेत. ज्यांच्यामध्ये 2 लाख आतील कर्ज हे 2 लाखाच्या वरील कर्ज हे 3 लाख म्हणजेच की 3,79,000 कर्ज खाते ही 2 लाखावरील कर्ज खाते असलेली रक्कम यांच्या हातांमध्ये 17 लाख शेतकऱ्यांची याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहे. यांच्यापैकी 11 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली के-वाय-सी करण्यात आलेली आहे. याच के-वाय-सी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची माहिती सुद्धा आय-टी विभागातून मिळत आहे आणि माहिती पूर्णपणे अद्यापही झाल्यानंतर आज किंवा उद्या अशी माहिती अपडेट या ठिकाणी म्हणजेच की दिलेली आहे. आणि जे पीक विमा समजा ज्यांचे रेग्युलर भरत आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय आनंदाची बातमी आहे. अशा काही की नमो शेतकरी संदर्भातील बातम्या ह्या पसरवल्या या ठिकाणी जात आहे. भरपूर साऱ्या इथं फेक बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही. आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली के-वाय-सी करण्यासाठीचं आव्हान दिलेलं आहे, की के-वाय-सी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना काही आय-टी विभागाकडून मिळत आलेल्या माहिती पूर्णपणे अद्यापही झाल्यानंतर किंवा उद्या जशी अपडेट येईल तसे कर्जमाफीचे काही पैसे आहेत, ते रक्कम खाते आहे ते कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. रकमेचे वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर पैसे वितरण करायला सुरुवात केली जाणार आहे. हे वितरण केल्यानंतर जशी काही वितरणाची प्रक्रिया सुरू होईल, तसे शेतकरी के-वाय-सी करतील तशी तत्काळ या योजनेच्या अंतर्गत दुसरी यादी प्रकाशित केली जाणार. 10 ऑगस्ट नंतर केव्हाही यादी प्रकाशित केली जाऊ शकते. अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे आपली 2 लाखवरील रक्कम असेल, तर ती रक्कम बँकमध्ये भरून आपली ओ-टी-एस योजनेअंतर्गत पात्र होतील त्यांच्या शेतकऱ्यांची 31 मार्च 2027 पर्यंत ओ-टी-एसची प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्थात जे शेतकरी आता 2 लाखावरील कर्ज खाते असेल किंवा शेतकऱ्यांना आपली रक्कम भरून जसे टप्पे पाडून असतील तसे टप्प्यांची म्हणजे रक्कम भरल्यानंतर त्या शेतकऱ्यांची 2 लाखाच्या आत कर्ज झाल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम दिली जाणार आहे. यांच्यानंतर 23 लाखापेक्षा जास्त शेतकरी ज्यांच्यामध्ये नियमित कर्जदार शेतकरी येतात. अशा शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीची प्रक्रिया जवळ पूर्ण पार पडल्यानंतर कारण या दोन्ही प्रक्रिया एकत्रितपणे राबवण्यात येणार नाहीत. कर्जमाफीची पूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती सहकार आयुक्ताच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार अशा प्रकारचे चित्र आहे. एकंदरीत काय झालंय की कर्जाची परतफेड करायचा जो कालावधी येतो त्या कालावधीमध्ये सरकारच्या माध्यमातून अनुदान दिलं जाऊ शकत अशा प्रकारच्या शक्यता समोर येत आहे. एकंदरीत कर्जदारांना वाढीव अनुदान मिळावं अशा प्रकारचा एक मोठा आग्रह केला जातोय, मोठी मागणी केली जाते, आंदोलन केलं जात आहे. परंतु आता उशीर लागू शकतो यांच्यामध्ये. ही रक्कम वाढली तर शेतकऱ्यांच्या नक्कीच या योजनेला मोठा दिलासा मिळणार आहे. आणि पत्रकार परिषदेच्या सहकार मंत्र्यांच्या विचारणा आलेल्या आणि त्यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण आता बघितलेलं आहे. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.